हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. मी आलेली आहे हरिहरेश्वर मध्ये आणि हा आहे मारळ समुद्र किनारा. आणि आम्ही जिथे स्टे केलेला आहे आता त्या रिसॉर्टचं नाव आहे सी शाईन बीच रिसॉर्ट. तर त्या रिसॉर्टचा फुल डिटेल व्हिडिओ मी आता पुढे दाखवत आहे तुम्हाला, तो नक्की बघा शेवटपर्यंत. आणि हा रिसॉर्ट जो आहे तो आता जरा अंडर डेव्हलप आहे, पण 2 कॉटेजेस आहेत त्या फुल्ली ऑपरेशनल आहेत आणि खूप क्लीन असा त्यांचा कॉटेज आहे आणि प्रशस्त आहे, मोठा कॉटेज आहे, खूप छान आहे. मला खूप आवडला पर्सनली. मी तुम्हाला रिकमेंड करते, जर तुम्ही येणार असेल तर नक्की इथे स्टे करू शकता. बजेट फ्रेंडली असा हा कॉटेज आहे आणि इथे पारंपरिक महाराष्ट्रीयन फूड, ते पण होममेड फूड अवेलेबल आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही बघा, मी पुढे सर्व शेअर करणार आहे. इथे ब्रेकफास्टमध्ये काय काय महाराष्ट्रीयन फूड असणार आहे, घावणं, आंबोळी, पोहे, हे 3 ऑप्शन असणार आहेत. आणि इवन लंच आणि डिनरमध्ये सुद्धा महाराष्ट्रीयन, ऑथेंटिक महाराष्ट्रीयन होममेड फूड, खूप छान. अजून काय पाहिजे. आणि समोरच हा असा समुद्र किनारा आणि तिकडे रिसॉर्ट, खूप मस्त असं रिसॉर्ट आहे आणि शांत वातावरण आहे, ते एक मला खूप आवडलं. तर चला मी तुम्हाला रिसॉर्टची टूर करून देते आता. तर हा आहे आमचा कॉटेज आणि इथे तुम्ही बाहेर बघू शकता एक शू रॅक आहे, जिथे आपण आपले शूज आणि चप्पल ठेवू शकतो आणि एक कपडे सुकवण्यासाठी स्टँड दिलेला आहे. तर चला तर मग आतमध्ये जाऊया. आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला असा मस्त असा मोठा किंग साईज बेड दिसेल. एकदम टॉप नॉच क्लीन म्हणतात ना, तसं आहे हा कॉटेज पूर्ण. आणि आम्हाला या कॉटेजची स्वच्छता खूप आवडली आणि इंटेरियर पण खूप छान केलेला आहे. टीव्ही युनिट जवळ तुम्ही बघू शकता एक केटल दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कॉफी, चहा बनवू शकता आणि त्याच्यासाठी लागणारं सर्व साहित्य त्यांनी दिलेलं आहे. पाण्याच्या 2 बॉटल्स दिलेल्या आहेत, इवन टॉयलेटरीज दिलेल्या आहेत आणि मॉइश्चरायझर, शॅम्पू हे सर्व त्यांनी दिलेलं आहे. तर आता आपण बाथरूम बघूया कसं आहे. कोणत्याही रिसॉर्टमध्ये जाताना किंवा गेल्यावर मी आधी तिथलं टॉयलेट आणि बाथरूम बघते कसं आहे. हे टॉयलेट आणि बाथरूम खूप क्लीन असं होतं आणि इथे 2 टॉवेलचे सेट दिलेले आहेत आणि गरम पाण्यासाठी गीझर सुद्धा आहे. तर हे आहेत या रिसॉर्टचे ओनर, जे सर्व ऑपरेशन्स हे स्वतः बघतात. इवन त्यांची आई आणि वडील सुद्धा सर्व कामांमध्ये त्यांना हेल्प करतात. हॅलो सर. हॅलो. सर तुमचं नाव सांगा ना. साहिल मयेकर. साहिल. ओके साहिल सर. तर इथे काय रेट आहेत तुमच्या प्रॉपर्टीचे आणि किती रूम्स असतात? आपले सध्या 2च कॉटेजेस आहेत. ओके. त्याचं टॅरिफ आहे 3500 आहे. हां. त्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. अच्छा. हां. ब्रेकफास्ट मध्ये काय काय असणार? ब्रेकफास्टमध्ये घावण चटणी असते, हां. ब्रेड ऑमलेट असतो हां. आणि पोहे किंवा मग उपमा असं. ओके. महाराष्ट्रीयन आपलं घावणं, हां. प्रॉपर पारंपरिक हो, महाराष्ट्रीयन कोकणी food पद्धतीचं. available. हां, कोकणी थोडंफार. पद्धतीचं. हां. आम्ही खूप मिस करतो. आम्हाला तर खूप आवडतात घावणे आणि आंबोळी, आम्हाला खूप आवडतात. अच्छा. आणि लंच आणि डिनर मध्ये कोणते कोणते पदार्थ असतील? लंच आणि डिनरमध्ये सध्या आपल्याकडे थाळी सिस्टीमच आहे घरगुती पद्धतीचं. अच्छा. हां, फिश थाळी, व्हेज हां. नॉनव्हेज दोन्ही आहे. अच्छा. हां. ओके. फिश, मस्त फिश थाळी कोणती? फिशमध्ये पॉम्फ्रेट फ्राय, सुरमई, सुरमई. पॉपलेट. हां. आणि चिकन वगैरे पण असतं हां, का? चिकन थाळी पण असते. मटन पण? मटन नाही, नाही. चिकन. हां. ओके. चांगलं आहे. ठीक आहे. आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असणार Included आणि आहे. लंच आणि डिनर आपण हां. ऑर्डर प्रमाणे करून भेटणार. हो. ओके, छान. मस्त प्रॉपर तांदळाची भाकरी पण भेटणार हो, का? भाकरी, चपाती वाव. 2 ऑप्शन्स आहेत. ओके, मस्तच. तर 3500 हा वीकडेजचा रेट आहे आणि वीकेंडमध्ये आणि काही ओकेजन असेल, सण फेस्टिवल्स असतील तर रेट चेंज होतो. आणि इथे त्यांची आई स्वतःच्या हाताने पारंपरिक पद्धतीचं आपलं कोकणी जेवण आपल्याला खूप प्रेमाने बनवून खायला घालतात. आम्हाला त्यांचं जेवण खूप आवडलं, तुम्हाला मी पुढे दाखवेलच. आणि इथला बाहेरचा परिसर खूप शांत वाटतं. इथे बाहेर तुम्ही बघू शकता पूर्ण नारळाचे झाडं आहेत आणि इथे बाजूला किचन आहे, तिथे काकू मस्त जेवण बनवत असतात. काका म्हणजे त्यांचे वडीलसुद्धा त्यांना हेल्प करतात जेवण बनवण्यामध्ये आणि आपल्याला सर्व करतात प्रेमाने.
आम्हाला त्यांचं जेवण आणि त्यांची सर्विस हॉस्पिटॅलिटी खूप आवडली. आणि हे रिसेप्शन एरिया होता आणि असं मस्त असं प्रायव्हेट बीच आहे समोर आणि शांती आहे. अजून काय पाहिजे ना जर बीच जवळ राहायचं असेल तर. मस्त असा समुद्राचा आवाज येत आहे. इथे मस्त असा कॅम्पफायरचा एरिया आहे. इथे तुम्ही रात्री कॅम्पफायर करून मस्त असं बसू शकता आणि एन्जॉय करू शकता रात्री. दुपारच्या लंचमध्ये व्हेज थाळी मागवली आहे कृष्णासाठी. त्याच्यामध्ये लाल माठ आहे, वालाची भाजी आहे, डाळ भात आहे, पापड आहे, तांदळाची भाकरी आहे, मस्त सलाड आहे. कृष्णा कुठली भाजी खातो? कुठली भाजी खातोस? त्याच्यामध्ये ना वाल आहेत आणि ओले काजू आहे ते खूप सारे. ओले काजू. हे बघ अरे वा. आणि चटणी खूप मस्त आहे. कोणती चटणी आहे? काय माहिती. तर ही लसणाची चटणी तोंडी लावण्यासाठी दिली आहे. खूप टेस्टी आहे. दोन्ही भाज्यांची टेस्ट खूप छान आहे. कोकणी पद्धतीने बनवलेलं आहे आणि मी टेस्ट करून बघितलं. खूप मस्त बनवलं आहे व्हेज थाळी आणि माझी नॉनव्हेज थाळी आता येत आहे. तर मी मागवलेलं प्रॉम्फ्रेट फ्राय आणि मस्त सलाडसुद्धा दिलेला आहे आणि कोळंबीचा रस्सा आहे, तांदळाची भाकरी आहे. खूप टेस्टी आहे. कोळंबीचा रस्सा तर एवढा मस्त आहे ना आणि असा स्पायसी आहे. खूप छान आहे. आणि सलाड पण दिलं आहे आणि काय बोलतात सोनकढी. सोलकढी आणि पॉम्फ्रेट फ्राय मी आता खाते आहे. खाऊन बघ. यम्मीच असणार आहे. थांबा मी खाऊन बघते. मस्त आहे. हॅलो. तर आम्ही आता समुद्र किनाऱ्यावर आलो आहे. ॲक्च्युली सूर्य मावळलेला आहे आणि हा असा समुद्र किनारा आहे. या समुद्र किनाऱ्याचं नाव आहे मारळचा समुद्र किनारा. मारळ समुद्र किनारा. शांत असं वाटतंय. खूप मस्त. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि मी वरती सिलिंगचं इंटेरियर बघत आहे. थोडंसं ग्लिटर होत आहे आणि मस्त वाटतं आहे आणि सिलिंगचं डिझाईन पण खूप छान बनवलेलं आहे. तर रिसॉर्ट छान आहे. इंटेरियर मस्त केलेलं आहे आणि साफसुथरं आहे. अजून काय पाहिजे. चला तर मग आता डिनरला जाऊयात. मस्त भेंडीची भाजी, मटकीची उसळ आणि मी श्रीखंड बरोबर खाण्यासाठी एक चपाती ऑर्डर केली आणि कृष्णासाठी एक एक्स्ट्रा भाकरी. चला आता मग टेस्ट करून बघूया. तांदळाची भाकरी आहे मस्त. भेंडीची भाजी खूपच टेस्टी होती आणि मटकीची जी उसळ दिलेली आहे ती पण खूप छान होती टेस्टमध्ये आणि एकदम घरगुती जेवण असतं ना, आईने बनवलेलं जेवण, तशीच टेस्ट होती जेवणाची. स्वीटमध्ये व्हेज थालीमध्ये आम्रखंड होतं, ते मी चपातीबरोबर खाऊन टाकलं आणि आम्ही अजून मोदक मागवले. मोदक पण खूप छान होते टेस्टमध्ये. काकूंनी स्वतः बनवले होते. तर चला मग आपण सकाळी भेटूयात. गुड नाईट. बीचवर गेलो होतो आम्ही. रील्स बनवले, फोटोज काढले. इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन नक्की बघा. आणि आता आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत. नाश्त्यामध्ये आज आहेत घावणं आणि चटणी. त्यांनी आम्हाला ऑप्शन दिला होता काय बनवू. आम्ही सांगितलं घावणं बनवा, आम्हाला खूप आवडतात. तर चला मी खाऊन घेते. असं निसर्गाच्या सानिध्यात नारळाच्या झाडाखाली बसूनच नारळाचं पाणी प्यायचं एक वेगळाच अनुभव आहे. आणि आज आम्ही कृष्णासाठी नारळ पाणी मागवलं होतं. खूप छान गोड पाणी होतं आणि समुद्राच्या लाटांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला येत असेल. खूप रिलॅक्सिंग असा स्टे होता हा. आणि इथे साहिल सर आणि त्यांच्या आईवडील यांच्याकडून जी आम्हाला हॉस्पिटॅलिटी मिळाली ती खूपच छान होती आणि आम्हाला खूप इथला स्टे आवडला.
नेक्स्ट टाईमसुद्धा कधी आम्ही या साईडला आलो तर नक्की आम्ही इथे स्टे करू, कारण खूप छान वाटलं आणि एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आमचं त्यांच्याबरोबर. आणि थँक्यू साहिल सर आणि काका काकू. तर तुम्हाला हा रिझॉर्ट कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि बजेटमध्ये बसेल असं हे रिझॉर्ट आहे. त्यांचं अजून रिझॉर्टचं पूर्ण काम कंप्लीट झालेलं नाही आहे, तर ते प्रोसेसमध्ये आहे. अजून मोठं रिझॉर्ट हे बनू शकतं. आता सध्या 2 कॉटेजेस आहेत आणि तुम्ही इथे येऊन तुम्हीसुद्धा बीचचा आनंद घेऊ शकता. समुद्रकिनाऱ्याच्या जवळ आहे, एकदम समोरच समुद्रकिनारा आहे आणि शांत आहे इथलं वातावरण. तुम्ही तुमच्या छोट्या फॅमिलीबरोबरसुद्धा येऊ शकता. म्हणजे 6 जणांची फॅमिली असेल तर तुम्ही दोन्ही रूम बुक करू शकता. खूप मस्त वाटला इथला स्टे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर. आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.